सुट्टीत कुठेतरी बाहेर फिरत बसण्यापेक्षा गावाकडे आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यातच खरं सुख आहे. नमस्कार, मी तेजा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आम्ही आलोय आमच्या गावी. शहरात मिळणाऱ्या फळांवर भरमसाठ औषधांचा मारा असतो, त्यामुळे आपल्या मुलांना घरची ऑर्गॅनिक फळं खायला मिळावीत यासाठी पप्पांनी घरासमोर बरीच झाडं लावलीत. जांभळाच्या झाडाला पण टपोरी जांभळं लागलेत, पण ती सगळी वर आहेत म्हणून ते स्वतः झाडावर चढून जांभळं काढत होते. कारण आपण कितीही मोठे झालो ना तरी आपल्या वडिलांसाठी लहान लेकरच असतो. काय झालं वरती त्यांचं वजन कमी असल्यामुळे गेलं नाही. तू म्हणतेली तुला चढता आलं नाही. मी इतका वेळ वेट करून एक जांभूळ पण हातात पडत नव्हतं. इकडं आम्ही कॅच करायच्या नादात जी जांभळं खाली पडलेली ना तीच दीदी शोधून शोधून आणत होती. बघू मला एक दे. आमच्यात तर 5-5 मिनिटाला कशावरून पण भांडणं होतात, पण 5 मिनिटात आम्ही परत एकत्र पण येतो. आपापलं काम सुरू झालं ना की साधं कॉलवर 5 मिनिटं बोलायला पण टाइम मिळत नाही, पण एकत्र आलो की बोलायला अख्खा दिवस पुरत नाही. पण आता आमच्या सगळ्यांचीच जागा या एकानेच घेतलीये. बबडी असली की पप्पांना आमच्या कुणाचीच आठवण होत नाही आणि तिच्या सोबतचे क्षण ना त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त आनंददायी असतात. बाकी तुमची उन्हाळ्याची सुट्टी कशी सुरू आहे कमेंट मध्ये नक्की सांगा.